नवी मुंबई हे एक असं शहर आहे, त्या शहराचा कायापालट किंवा आपण बदल म्हणूया. हा बदल खूप झपाट्याने झाला, पण हा बदल लवकर झाला असला ना, तरी तो बदल एक शिस्तबद्ध पद्धतीने झाला आहे. प्रत्येक सेक्टर आपण पाहिलं तर ते सेक्टर हवेशीर आणि निसर्गरम्य ठिकाणी विकसित झालं आहे. त्यामुळे जुन्या मुंबईसारखी गर्दी, एकमेकांना चिटकून असलेल्या बिल्डिंगी हे सगळं इथे कमीच पाहायला मिळतं. त्यामुळे मुंबईतून राहायला आलेल्या प्रत्येकाला आवश्यक असलेला निवांतपणा आणि निसर्गाचं सानिध्य या नव्या मुंबईने नक्कीच मिळवून दिले. जुन्या मुंबईतील वाढलेली लोकसंख्या, गर्दी हे सगळं लक्षात घेऊन अजून एक त्याला पर्याय असावा म्हणून ही नवीन मुंबई विकसित करण्यात आली. पण ह्या शहरात पायाभूत सुविधांना जास्त महत्त्व देण्यात आले. त्यामुळे स्वच्छ रस्ते, ऐसपैस असे रुंद रस्ते, चांगली रेल्वे सुविधा हे सगळं इथे पाहायला मिळतं. आणि एक शहर म्हणून आपण एक विचार करतो ना, की ते ना इथे आल्यावर जाणवतं. असं वाटतं, की आपण एखाद्या नीटनेटक्या शहरात आलोय. त्याचबरोबर इथे IT पार्क आहे, छोटे ऑफिसेस आहेत, छोटे उद्योग आहेत. त्यामुळे करिअरसाठी आणि राहण्यासाठी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल एरिया आहे. तर हे एक परिपूर्ण असं शहर आहे. म्हणूनच तर औद्योगिक, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख आहे. डोक्यावरचा सूर्य खूप तापलाय आणि मला आता एवढी तहान लागली ना, की मला थंड काहीतरी पेय प्यावंच लागणार. आता मी काहीतरी थंड पिते आणि पहिल्यांदा मी आता जाणार आहे. इथे वाशीला एक होलसेल मार्केट आहे. त्याचं APMC मार्केट म्हणून त्याची ओळख आहे. तर तिथे जाणार आहे पहिल्यांदा मी आधी. हे जे मार्केट आहे ते खूप मोठं मार्केट आहे आणि हे होलसेल मार्केट आहे. इथे भाज्यांचं आहे, कडधान्य, मसाले, ड्रायफ्रूट्स तर हे सगळं मार्केट आहे. तर मी आता जाणार आहे फ्रूट मार्केटमध्ये. फ्रूट मार्केटमध्ये यासाठी कारण की कोकणातला फळांचा राजा आंबा पहिल्यांदा आधी APMCमध्ये येतो. नवीन वर्षाची सुरुवात काही दिवसापूर्वीच झाली, ती म्हणजे आपल्या गुढीपाडव्याच्या सणाला. आणि या नववर्षाची सुरुवात फळांच्या राजाला मान देऊन होतो. म्हणजे पहिल्यांदा हे फळ आधी ह्या APMC मार्केटमध्ये येतं आणि त्यानंतर बाजारापर्यंत जातं. तर अशी परंपरा आहे. पहिल्यांदा आधी देवगडचा हापूस बाजारात आणला जातो आणि त्यानंतर रत्नागिरीचा हापूस बाजारात येतो. मी गेले तेव्हा सर्वांकडे देवगडचा आंबा होता. अचानक पडलेला पाऊस, जानेवारीतील थंडी, नंतर वाढतं ऊन या सगळ्या वातावरणातील बदलांना सामोरं जाऊन बागायतदार हा आंबा आपल्यापर्यंत आणतात. यही है देवगढ़। एक्सपोर्ट के हाँ, ये एक्सपोर्ट के लिए चलता है। ये माल ओरिजिनल होता है देवगढ़ हापूस। ऐकलं का? चला घेऊन टाकूया एक आंब्याची पेटी. मी आता इथे रेट वगैरे नाही सांगत आहे कारण की दिवसागणित त्यामध्ये चेंजेस होत जातात. तर फक्त APMC मार्केटमध्ये आपल्याला कोकणातून आलेले आंबे मिळतात हेच फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. मला आंबे आवडतात त्यामुळे मी आंबे घेईन, पण पेटी वगैरे आता नाही घेऊ शकत कारण की मला अजून एका ठिकाणी जायचं आहे. मी आता ह्या वाशीला मॉल पण आहेत, तर ह्या मॉलमधून मी जाऊन आले. तिथे शूटिंगसाठी अलाउड नव्हतं. इथली अजून एक चांगली गोष्ट आवडते ती म्हणजे इथे ना जागोजागी असे पार्क आहेत, तिथे आपण निवांत असा वेळ घालवू शकतो. मिनी सीशोर हे खाडीजवळचं ठिकाण आहे, जिथे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली की या भागामध्ये पाणी आतमध्ये शिरतं. तर ह्या अशा छोट्या जागा आहेत, तिथे आपल्याला थोडा वेळ बसता येईल, फिरता येईल, थोडं संध्याकाळचा वेळ घालवता येईल, फोटो काढायचा असेल तर फोटो काढता येतील. तर अशी ही जागा आहे. इथे आल्यावर आपण ना पूर्ण असं गोल हे फिरू शकतो. पण ह्या भागेचे आहेत ना, मला वाटतं 2 भाग आहेत. मी ज्या भागामध्ये आता उभी आहे ते 24 तास खुलं असतं. तिथे आपण कधी जाऊ शकतो. पण त्या पलीकडची जी जागा आहे तिथे पार्क आहे. त्याच्यासाठी सकाळ आणि संध्याकाळचं काही वेळापुरते फक्त ते खुलं असतं. त्या पार्कमध्ये जाण्यासाठी मला आता थोडा वेळ इथे थांबावं लागेल कारण की मी लवकर आली. तर माझा टाईमपास काय चाललाय ते वरून येणारी जी विमानं आहेत ना ती पाहण्याचं मी टाईमपास करते आता. हे समोरचं गेट आता बंद आहे, पण आतमध्ये बघा 2 खारुताई आहेत. त्या छान अशा त्यांच्या मस्ती चालू आहे, मनसोक्त असं खेळतायत त्या.
5 वाजले, गेट चालू झालं आहे. आता मीही जाते आतमध्ये आणि स्थानिक मंडळी आहेत ना तीही तिथे आली. शहर म्हटलं ना तर एकीकडे खूप सारा गोंधळ गडबड असतो आणि एका साईडला अशा छोट्या आणि शांत जागा असतात. तर त्या गडबड गोंधळातून जेव्हा ह्या शांत जागी येतो ना तेव्हा जे अनुभवायला मिळतं ते मी सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी त्या जागेवरतीच आपल्याला गेल्यावरती आपल्याला ते कळतं. आणि आपल्या आयुष्याचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला शारीरिक मानसिक या दोन्ही गोष्टींची गरज असते. आणि अशा परिस्थितीत ह्या ज्या छोट्या जागा आहेत, ही छोटी छोटी पार्क आहे, त्याचा आपल्याला प्रत्येकाला आधार मिळतो. त्या गोंधळापासून थोडं आपण दूर होतो आणि थोडा वेळ त्या शांततेत आपण घालवतो. त्यामुळे एक शारीरिक आणि मानसिक संतुलन आपल्याला राखता येतं. तर त्यासाठी ह्या छोट्या छोट्या पार्कची खरंच गरज आहे आणि ते ओळखून या नवी मुंबईमध्ये उभारण्यात आले आहेत आणि व्यवस्थितही ठेवली जात आहे. माणसांच्या ज्या गरजा आहेत तशाच पक्षी पशु यांच्याही आहेत. माणसाला जशी तहान आहे तशी छोट्या छोट्या प्राण्यांना पक्ष्यांनाही आहे, याची जाणीवही आहे आणि त्यांचीही सोय इथे केली गेली. थोडं पुढे गेल्यावर काही मंडळींनी तिथे फुलं टाकली होती. अशी प्रत्येकाने आपण फुलं जर का ह्या पाण्यामध्ये सोडली तर त्या पाण्यामध्ये ती फुलं कुजणार आणि या पाण्याला वास येणार. मग ही जागा एक गटर बनेल. समुद्रावर गेल्यावर जसं आपल्याला वाटतं ना तर तसं इथे वाटतं. म्हणजे समुद्रावर आपण जसे नजारे पाहतो तर तसे नजारे इथे थोडेफार दिसतात. म्हणून ह्या जागेला मिनी सीशोर असं नाव दिलंय. मी आता इथून निघते कारण की माझं थोडं वेळ घालून किंवा फिरून माझं इथलं झालेलं आहे. आणि अजून एका ठिकाणी जाऊया, एका जागेवर जाऊया. ते आहे सागर विहार. सागर विहार हे पण एक छोटीशीच अशी जागा आहे जिथे खाडी आहे. तर त्या खाडीला जेव्हा ओटी येते तेव्हा वेगळे नजारे आपल्याला पाहायला मिळतात. भरती येते तेव्हा आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी भेट देण्यासाठी सारखी ही जागा आहे. त्याच्याच बाजूला गार्डन आहे. खूप मोठी मोठी अशी झाडं आहेत. त्यामुळे इथलं वातावरण शांत आहे. इथे एक पॉइंट आहे, तर तिथे वरती गेल्यावर आपल्याला सभोवतालचं सगळं पाहता आलं असतं. पण मला आता तिथे नाही जाता येत आहे कारण की मला लेट झालं आहे आणि आता हे बंद झालं आहे. तर असो, कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी ह्या छान अशा 2 जागा आहेत. आणि ह्या ज्या छोट्या का असेना पण त्या स्वच्छ राहू द्या. भेटते आता अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.